तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील उपविभागीय कार्यालय परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी असलेला शेकडो वर्ष जुना आणि अनेक पिढ्यांचा साक्षीदार असणारा वटवृक्ष वाचवण्यासाठी शहरातील पर्यावरण मित्रांच्या वतीने प्रशासनाकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे। सदर वड वृक्ष हा केवळ एक झाड नसून परिसरातील पर्यावरणीय समतोल राखणारा महत्त्वाचा घटक आहे। मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारा, तापमान नियंत्रित करणारा आणि अनेक पक्षी व जीवसृष्टीला आश्रय देणारा हा वृक्ष तोडला गेल्यास त्याचे विपरीत परिणाम संपूर्ण परिसरावर होऊ शकतात। ही बाब लक्षात घेऊन पर्यावरण मित्रांनी ही ठाम भूमिका मांडली असून या झाडाचे जतन करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी पर्यावरण प्रेमी प्रसेनजित मिश्रा यांच्यासह चतुर्भुज केला, शरद जाधव, सुनील भगत, अविनाश उंबरकर, जयदेव वानखेडे, दीपक जाधव तसेच पर्यावरण मित्र परिवाराचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव। जय पर्यावरण, जय महाराष्ट्र। जळगाव जामोदमधील प्रत्येक रहिवाशांना एक विनंती आहे, आपल्यापर्यंत एक माहिती पोचवायची आहे की जळगाव जामोदमधील SDO कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे आणि ते बांधकाम फार जोरावर सुरू आहे। पण त्या बांधकाम सुरू असताना तिथे असलेले वडाचे झाड कदाचित ते वाचेल की नाही वाचेल त्याची मला नक्की खात्री नाही आहे। आणि ते असं वडाचं झाड आहे की त्या वडाच्या झाडांनी काही पिढ्या बघितलेल्या आहेत, आपल्याला लहानांपासून मोठं होताना बघितलेलं आहे आणि अतिशय जुनं, फार वर्षानुवर्षा कितीक पिढ्यांना बघितलेल्या या वडाच्या झाडाने त्याचं वाचणं फार जास्त महत्त्वाचं आहे। आणि जर आपल्या संपर्कामध्ये कोणी असतील आणि जर आपण काही करू शकत असाल त्या वडाच्या झाडासाठी तर नक्की समोर या। आपण सर्वजण मिळून जे करता येईल आपण ते करू। पण शेवटी हे गाव आपलं सर्वांचं आहे आणि या गावात राहणाऱ्या प्रत्येक ऑक्सिजनवरही हक्क हा प्रत्येकांचा आहे, सर्वांचा आहे। तर तुम्ही ठरवा की ते वडाचं झाड पाडून विकास करणे उपयोगाचं आहे की ते न पाडताही आपल्याला भरपूर पर्याय शोधता येतील की जेणेकरून ते वडाचं झाड आणखीन भविष्यात येणाऱ्या कित्येक पिढ्यांना ऑक्सिजन देईल। नमस्कार, मी सर्पमित्र शरद जाधव व पर्यावरण मित्र जळगाव जामोद यांच्या वतीने आम्ही आज दिनांक 29/12/2025 रोजी SDO कार्यालयाला एक निवेदन दिलं आहे। त्या निवेदनात असं सांगितलं आहे की तिथला जो जुना 300, 400, 500 वर्षा अगोदरचा जो वृक्ष आहे त्याला वाचवण्यात यावं। जर कधी तो याच्यानंतर आम्ही निवेदन दिल्यानंतर जर त्या वृक्षाला कमी जास्त होते आहे, जर कधी त्याचा तोडण्याचा प्रयत्न होते आहे तर आम्ही पुढच्या वेळेस आत्मदहनाचा इशारा देण्यात येईल। कोणत्याही परिस्थितीत तो जुना वृक्ष वाचवला गेला पाहिजे अशीच आमची पर्यावरणाकडून इच्छा आहे।